नमस्कार, कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण पनीर व्हेज पुलावची रेसिपी पाहणार आहोत आणि ही कुकरमध्ये कशी करावी हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला पाहूया पनीर व्हेज पुलाव. प्रथम आपण तेल टाकून घेऊ आणि याच्यामध्ये आपण थोडा कांदा शॅलो फ्राय करून घेऊ. छान असा शॅलो फ्राय करून घेऊ. आता छान असा गोल्डन ब्राऊन झाला आहे. आपण आता काढून घेऊ. थोडेसे गोल्डन ब्राऊन करायचे आहेत आपल्याला. झालेले आहेत काजू. आता हे आपण काढून घेऊ प्लेटमध्ये. त्याचे तुकडे करून घेऊ. मला हव्या त्या साईजप्रमाणे पनीरचे तुकडे करून घ्यायचे, मोठे लहान असे. तर असे आपण हे तुकडे कट करून घेतलेले आहेत. थोडीशी हळद, ही काश्मीरी मिरची पावडर. आता याला आपण कोट करून घेऊ पनीरला. हलक्या हाताने करायचं, पनीर पटकन असं कुस्करतं. आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण हे पनीर या तेलामध्ये सोडून घेऊया. आणि आपण ही कुकरमध्ये पनीर बिर्याणी करत आहोत, त्यामुळे ह्या कुकरच्या भांड्यामध्येच हे सगळं मी करत आहे. त्याला वेगळं असं भांडं घेतलं नाही आहे. एकाच ह्या भांड्यामध्ये हे सगळं आपण करून घ्यायचं. आपल्याला हे खडे मसाले घ्यायचे आहेत. तर ह्याच्यातच मी थोडं तूप टाकून घेते. यात मी हे खडे मसाले टाकून घेते. त्यात थोडासा कांदा, आणि हा परतून घेऊ आपण. ह्या 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या तरी आपण छान असं परतून घेऊ. हे बारीक तुकडे केलेले गाजर, त्यानंतर शिमला मिरची. तुमच्या आवडीनुसार थोड्याफार याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता. फरसबी, टमॅटो, हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजलेला काजू घालून घेऊ आणि थोडासा शॅलो फ्राय कांदा. हे सगळं मिक्स करायचं. धना पावडर, जीरा पावडर, शाही बिर्याणी मसाला, कलरिंगसाठी काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडंसं हिंग, गरम मसाला पावडर, आलू लसूण पेस्ट, दही,
एक 2 चमचे दही टाकलेलं आहे मी। आता हे सर्व आपण मसाले ह्या दहीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हा मी बासमती तांदूळ अगोदर भिजत घातलेला होता, तो आता याच्यात मिक्स करून घेत आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ आणि याचं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही आपल्या अस्वदची लिंक पण दिली आहे, त्यात तुम्ही त्याला क्लिक केला तर तुम्ही ती लिंक पाहू शकता आणि माझ्या अजून काही रेसिपी पाहू शकता। आता हा असं छान असं आपण परतून घेऊ। आता याच्यात पाणी टाकून घेऊ। आता हे फ्राय केलेले पनीर याच्यात आपण लास्टला आता मी हे टाकून घेत आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा लिंबू पिळून घेत आहे, त्यामुळे भाताचे प्रत्येक कण हा मस्तपैकी असा मोकळा होतो। पुदिना आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर। मस्त असं एकजीव करून घ्यायचं हलक्या हाताने, कारण पनीर नाहीतर तुटू शकतं। आणि पुन्हा ह्याच्यावर थोडासा शॅलो फ्राय केलेला कांदा आणि आता कुकरच्या शिट्या करायला द्यायच्या। 2 शिट्या झाल्या की हा भात रेडी होतो। आता झाकण लावते कुकरचं आणि आता शिट्या व्हायला देते। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अस्वदची लिंक दिली आहे, त्याला क्लिक करून माझ्या अगोदरच्या रेसिपी पाहू शकता। या अगोदरही मी वेगवेगळ्या बिर्याणीच्या रेसिपी दाखवल्या आहेत, तर त्या पाहायच्या असतील तर मी आय बटनमध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत।